Hi friends, today we will start the practice set 3.4. Here in first example we have given figure O is the center of circle, then AB is a chord. Here we have given length of chord AB is equal to the length of radius. आपल्याला दिलेलं आहे इथे AB ही chord आहे आणि AB ची जी लेंथ आहे ती रेडियसच्या इक्वल आहे. Here we have to find out angle AOB. AOB हा अँगल आपल्याला शोधायचा आहे. देन अँगल ACB, अँगल ACB चं मेजर काढायचं आहे. नंबर 3, here we have to find out the arc AB, length of arc AB and arc ACB. arc ACB आपल्याला काढायचं आहे. पहा अँगल AOB काढायचं आपल्याला, अँगल AOB. तर अँगल AOB काढण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल? आपल्याला दिलेलं आहे कॉर्ड AB आणि रेडियस सारख्या लेंथच्या आहेत. थोडक्यात आपल्याला ट्रायंगल AOB हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे असं आपल्याला घ्यावं लागेल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलमध्ये काय असतं, सर्वचे सर्व अँगल्सचं मेजर कसं असतं, सारखं असतं आणि ते 60 डिग्री असतं. आणि म्हणून आपल्याला ओचं मेजरमेंट इथं मिळून जाईल. सो फर्स्ट वी विल राईट, here we have given length of chord equal to length of radius, or length of chord equal to length of radius. So here we can write AB equal to AO equal to BO. So we can write side AB equal to side AO equal to side BO. ह्या तिन्ही साईड आपल्याला सारख्या लिहिता येतील. यावरून आपण लिहू शकतो ट्रायंगल AOB इज इक्विलॅटरल ट्रायंगल. सो हियर वी कॅन राईट ट्रायंगल AOB इज इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि आपल्याला माहिती आहे इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो आणि म्हणून इथं लिहू शकतो आपण अँगल AOB इक्वल टू 60 डिग्री. सो अँगल AOB इक्वल टू 60 डिग्री अँड दिस इज द अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. This is our first answer. Then we have to find out the angle ACB. अँगल ACB आपल्याला काढायचा आहे. तर जर पाहिला आपण तर अँगल ACB हा इन्स्क्राईब अँगल आहे आणि या इन्स्क्राईब अँगलनं AB हा आर्क काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे. तर आपण इथे लिहू नंबर 2, आर्क AB is intercepted by inscribed angle ACB. ACB हा जो अँगल आहे तो इन्स्क्राईब अँगल आहे आणि त्यानं आर्क AB काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे इन्स्क्राईब अँगल थेरमनुसार आपल्याला आर्क अँगल ACBचं मेजर आपण आर्क ABच्या हाफ लिहू शकतो. आणि म्हणून इथं लिहू आपण मेजर ऑफ अँगल ACB इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क AB. दिस इज बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. This is our first equation. Now we know that the measure of arc equal to the measure of central angle. So here also we can write measure of arc AB equal to measure of angle AOB is the measure ऑफ आर्क. मेजर ऑफ आर्कची जी डेफिनेशन आहे त्यानुसार कुठल्याही आर्कचं मेजर हे त्याच
आर्कनं सेंटरसोबत केलेलं अँगल एवढं असतं. आणि म्हणून आपण AOB आणि अँगल AOB आणि आर्क ABचं मेजर आपण इक्वल लिहू. दिस इज अवर नंबर 2. सो फ्रॉम 1 and 2, we can write measure of angle ACB equal to half measure of arc AB च्या ऐवजी आपण मेजर ऑफ अँगल AOB लिहू. सो मेजर ऑफ अँगल AOB. AOBचं मेजर आपल्याला माहिती आहे. अँगल AOB इज 60 डिग्री. सो दिस इज 1/2 इंटू 60. दिस विल बी 30 डिग्री. So measure of angle ACB is equal to 30 degree. Then we have number 3. We have asked measure of arc AB. So here we can write measure of arc AB equal to measure of angle, central angle. So measure of arc AB equal to measure of angle AOB. सो अँगल AOBचं मेजर आपल्याला 60 डिग्री. म्हणून आपलं तिसरं जे आन्सर आहे ते किती आहे? 60 डिग्री. आर्क ABचं मेजर आपल्याला 60 डिग्री. फायनली वी हॅव टू फाइंड आउट द आर्क ACB. ACB या आर्कची आपल्याला लेंथ काढायची आहे. ACB काय आपला? ACB इज द मेजर आर्क. आणि मेजर आर्कचं मेजर काढताना आपल्याला काय करावं लागतं? 360मधून आपल्याला मायनर आर्कचं मेजर काय करावं लागतं? कमी करावं लागतं. सो नंबर 4, मेजर ऑफ आर्क ACB, मेजर ऑफ आर्क ACB विल बी इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ आर्क AB. So here we can write 360 मायनस आर्क ABचं मेजर आपण ऑलरेडी काढलेलं आहे. आर्क AB आपल्याला किती आहे? मेजर ऑफ आर्क AB इज 60 डिग्री. सो दिस इज 360 मायनस 60 विच इज इक्वल टू 300. अँड सो मेजर ऑफ आर्क ACB इक्वल टू 300 डिग्री. Here in example number 2, we have given the figure that is quadrilateral PQRS is cyclic. PQRS हा जो quadrilateral आहे हा cyclic quadrilateral आहे. Then we have given side PQ is congruent to RQ. Side PQ, this side is congruent to side RQ. Then angle PSR is 110 degree. PS आणि R. Angle PSR is given, this is 110 degree. And we have to find out measure of angle PQR, measure of arc PQR, measure of arc QR and measure of angle PRO. Now to find the first answer, we have to find out measure of angle PQR. PQR, angle PQ and R. We have to find out this angle. And we know that in a cyclic quadrilateral the opposite angles are supplementary. Opposite angles are supplementary. So we can write measure of angle S plus measure of angle Q equal to 180 degree and Q can easily be found. So here we will write PQRS is cyclic quadrilateral. PQRS is cyclic. So we can write angle S, that is angle PSR. Angle PSR plus angle PQR equal to 180 degree, because these are the opposite angles of cyclic quadrilateral. Opposite angles of
cyclic quadrilateral. So we have PSR equal to 110. So we will put here 110 plus angle PQR equal to 180 degree. So angle PQR equal to 180 minus 110, which will be angle PQR will be 70 degree. आणि म्हणून आपल्याला PQRचं मेजर आलेलं आहे 70 degree. This is our first answer. Now to find the arc PQR. Arc PQR. Arc PQR चं जर मेजर आपल्याला शोधायचं आहे, angle PSR. Angle PSR is inscribed angle and intercepted arc PQR. तर इन्स्क्राइब अँगलने PQR हा जो आर्क आहे हा काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे. आणि म्हणून आपण लिहू शकतो मेजर ऑफ अँगल PSR. सो मेजर ऑफ अँगल PSR इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क PQR. So we know that angle PSR equal to 110. So here we will put 110 degree, which will be equal to half into measure of arc PQR. So this will be 110 into 2 equal to measure of arc PQR. And so measure of arc PQR will be equal to 110 into 2. This will be 220 degree. This is our second answer. Then to find third, we have to find out measure of arc QR. मेजर ऑफ आर्क QR आपल्याला शोधायचं आहे. आता आपल्याला PQR हा आर्क जो आहे याचं मेजर आपल्याला आलेलं आहे 220 अँड वी हॅव गिवन PQ इज कॉन्ग्रुएंट टू PR. सो हिअर वी विल राईट कॉड PQ. हिअर साइड PQ इज कॉन्ग्रुएंट टू साइड QR. दिस इज गिवन. So here we can write chord PQ. Chord PQ is congruent to chord QR. आणि आपल्याला कॉन्ग्रुएंट कॉर्डने तयार केलेले करेस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात ही सुद्धा माहिती आहे. आणि म्हणून आपण काय लिहू शकतो, PQचा जो करेस्पॉन्डिंग आर्क आहे तो कुठला आहे, आपल्याला PQचा करेस्पॉन्डिंग कॉर्ड PQ आहे आणि QR ही जी कॉर्ड आहे QR या कॉर्डचा करेस्पॉन्डिंग आर्क कुठला आहे, QR आहे. आणि म्हणून यालाच लिहू शकतो आपण दिस इज आर्क PQ इज कॉन्ग्रुएंट टू आर्क QR. तर याला कारण लिहू आपण दीज आर द करेस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड. तर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे करेस्पॉन्डिंग आर्क सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आता आपल्याला PQ आणि QRचे मेजर सारखेच आहेत आणि PQR कंप्लीट आपल्याला माहिती आहे. आणि आपण काय घेऊ समजा, सो हिअर वी कॅन राईट आर्क PQ इज इक्वल टू आर्क QR. आणि दोन्हीची लेंथ कशी असणार आहे, आपल्याला सारखीच असणार आहे मेजर. आणि म्हणून आपण आर्क PQ इक्वल टू आर्क QR घेतला. बट आर्क PQR इक्वल टू आर्क PQ प्लस आर्क QR. आता या दोन्ही किमती सारख्या असल्यामुळं आपण
पी क्यू आर्कच्या ऐवजी क्यू आर आर्क लिहू शकतो किंवा क्यू आरच्या ऐवजी आपण पी क्यू लिहू शकतो. आपल्याला आन्सर कुठलं शोधायचं आहे? आपल्याला शोधायचं आहे आर्क क्यू आर. म्हणून आपण क्यू आरच्या अगेन्स्ट काय टाकू? पी क्यू लिहितो. क्यू आरच्या अगेन्स्ट आपण पी क्यू लिहू. सो आर्क पी क्यू आर इक्वल टू आर्क पी क्यूच्या ऐवजी आपण आर्क क्यू आर लिहू. आर्क क्यू आर प्लस आर्क क्यू आर. So this will be 2 times arc QR and arc PQR equal to 220. So here we can write arc QR equal to 220 divided by these 2, and we will get measure of arc QR which will be 110 degree. तर हे आपलं तिसरं आन्सर आलेलं आहे. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द मेजर ऑफ अँगल PRQ. PRQ. We have to find out angle PRQ. Here we know that this measure of this angle PQR हा जो अँगल आहे याचं मेजर आपल्याला आलेलं आहे आणि ह्या दोन साईड कॉन्ग्रंट असल्यामुळे याच्या अपोजिटचे अँगल सुद्धा कसे असणार आहेत? कॉन्ग्रंट असणार आहेत. तर ही प्रॉपर्टी यूज करून आपण काय करू? चौथं उत्तर काढू. सो टू फाइंड fourth answer, here we have to use in triangle PQR. In triangle PQR, side PQ is congruent to QR. Side PQ is congruent to side QR. This is given to us. हे आपल्याला दिलेलं आहे. PQ आणि QR कॉन्ग्रंट आहेत आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर याच्या अपोजिटचे जे अँगल्स असतील ते सुद्धा कॉन्ग्रंट असणार आहेत आणि म्हणून आपण लिहू शकतो इथं. सो अँगल QPR is also congruent to angle QRP, and this is by isosceles triangle theorem. आपण याचं मेजर एक्स घेऊ. लेट अँगल QPR इक्वल टू अँगल QRP इक्वल टू x डिग्री. आपण हे दोन्ही मेजर x घेऊ. लेट दिस इज x डिग्री अँड दिस इज ऑल्सो x डिग्री. आता आपल्याला तिन्ही अँगलची सम किती घेता येईल? 180 डिग्री. सो वी विल राईट हेअर अँगल QPR प्लस अँगल QRP प्लस अँगल PQR equal to 180 degree. This is sum of measure of angles of triangle. Sum of angles of triangle. So QPR is x. This is x plus this is also x plus this is of 70 degree equal to 180 degree. So here 2x will be equal to 180 degree minus 70 and 2x will be equal to 180 minus 70. This is 110 degree. So x will be 110 divided by 2. So x is equal to 55 degree. So here we can write angle QRP is, so angle QRP is equal to 55 degree. So this is our last answer. Here we have given quadrilateral MRPN is a cyclic, then angle R is 5x minus 13 and angle N is 4x plus 4 degree.
अँड वी हॅव टू फाइंड आउट द अँगल आर अँड अँगल एन. फिगर काढून घेऊ आपण एक. MRPN. We have given MRPN is a cyclic, then we have R equal to 5x minus 13. This is 5x minus 13. Then N is given 4x plus 4. And we have to find out R and N. We have to find out R and N. These two angles we have to find out. So we will write here. These are the opposite angles of cyclic quadrilateral, and we can add up this and we can show it equal to 180 degrees. So we will write here quadrilateral MRPN is cyclic. So we can write angle N plus angle R equal to 180 degree is the opposite angles of cyclic quadrilateral. We know angle N equal to 4x plus 4. So this is 4x plus 4 plus angle R, which is 5x minus 13, which will be equal to 180 degree. 4x plus 5x will be 9x plus, we have minus 13 plus 4. 13 minus 4 will be minus 9 equal to 180 degree. So 9x will be 180 plus 9. 9x equal to 189. And the value of x will be equal to 189 divided by 9. 9 1s are 1, 9 2s are 18 and 9 1s are 9. So here we get x equal to 21. x ची किंमत आपल्याला 21 मिळाली. त्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे? We have to find out the angle R and angle N. So angle R equal to, we know angle R is equal to 5x minus 13. 5x minus 13. So put the value of x, that is 21. 5 into 21 minus 13, which will be equal to 105 minus 13. So angle R will be equal to 92. So this is our first answer. Number 2, angle N equal to, angle N is 4x plus 4. So this is 4 into 21 plus 4 and 84 plus 4, which will be 88 degrees. So angle N is 88 degrees. This is our second answer. Here in example number 4, we have given a figure of circle. RS is a diameter, that is RS is passing through the center of circle O. Then point T is the exterior of circle. Point T हा सर्कलचा एक्सटेरियर पॉइंट आहे, म्हणजे तो सर्कलच्या बाहेर कुठेतरी आहे. Here we have to prove that angle RTS is acute. RTS जॉईन केल्यानंतर जो अँगल RTS तयार होतो तो ॲक्यूट अँगल आहे, म्हणजे त्याचं मेजर आपल्याला 90 डिग्रीपेक्षा कमी आहे असं आपल्याला प्रूव्ह करायचं. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी आपल्याला जॉईन करावं लागेल RT आणि TS. सो फर्स्ट
join RT and TS. So first we will draw RT and TS. So we have joined it. Then let RT intersect circle in point M. Let segment RT intersects circle in point M. Then again draw MS. Draw segment MS. नंतर आपण MS सुद्धा काय केलं, जॉईन करून घेऊ. आता आपल्याला दिलेलं आहे RS इज अ डायमीटर. हियर RS इज डायमीटर. So we can say RMS, 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 yes, RMS, RMS, arc RMS, arc RMS is semicircle. हा जो आर्क आहे आपल्याला RMS हा सेमी सर्कल आहे आणि सेमी सर्कलमध्ये इंटरसेप्ट झालेला जो इन्स्क्राइब अँगल असतो त्याचं मेजर किती असतं आपल्याला 90 डिग्री असतं. अँगल RMS is inscribed in semicircle. आणि आपल्याला माहिती आहे सेमी सर्कलमध्ये इन्स्क्राइब झालेल्या अँगलचं मेजर काय असतं, 90 डिग्री असतं किंवा तो राईट अँगल असतो. म्हणून आपण लिहू शकतो अँगल RMS. सो अँगल RMS इक्वल टू 90 डिग्री. लिहू आपण अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्कल. अँगल इन्स्क्राइब्ड इन semicircle is right angle. So here we get this angle is of 90 degree. त्यानंतर आपण ट्रायंगल MTS चा विचार करू. इन ट्रायंगल MTS तर MTS ट्रायंगलमध्ये RMS हा जो अँगल आहे हा एक्सटेरियर अँगल आहे. अँगल RMS इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल MTS. तर ट्रायंगल MTS चा हा एक्सटेरियर अँगल आहे आणि म्हणून एक्सटेरियर अँगलचं मेजर आपल्याला रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं असतं आणि म्हणून आपण इथे लिहू शकतो अँगल RMS. सो अँगल RMS इज इक्वल टू द अँगल MTS प्लस अँगल MST. So this angle is of 90 degree. So we can write here. So this is by exterior angle theorem. एक्सटेरियर अँगल थेरमनुसार आपण लिहू शकतो एक्सटेरियर अँगलचं मेजर जे असतं ते त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलची सम असतं आणि म्हणून आपण लिहिलं RMS इक्वल टू MTS प्लस STM. सो दिस इज ऑफ 90 degree. So we can write angle MTS plus angle MST equal to 90 degree.
आता दिलेले दोन अँगल आहेत आपल्याला आणि त्याची सम जर 90 डिग्री येत असेल तर दोन्हीचंही मेजरसुद्धा आपण काय लिहू शकतो 90 डिग्रीपेक्षा कमीच असणार आहे. आणि म्हणून सो हेअर वी कॅन राईट सो अँगल MST is less than 90 degree and angle EMTS is also less than 90 degree. तर हे दोन्ही जे अँगल आहेत दोन्हीची सम जर 90 डिग्री असेल तर दोन्ही अँगल 90 डिग्रीपेक्षा लहान असणार आहे. आणि म्हणून अँगल जो MTS आहे तर MTS म्हणजे काय अँगल RTS. अँगल MTS इक्वल टू अँगल RTS. And so here we can write angle RTS is less than 90 degree. So angle RTS is acute angle. आणि म्हणून अँगल RTS जो आहे तो आपल्याला acute angle आहे. Now here we have to prove that any rectangle is cyclic quadrilateral. कुठलाही जर रेक्टँगल असला तर तो सायक्लिक असतो असं आपल्याला प्रूव्ह करायचं. फॉर दॅट वी विल कन्सिडर रेक्टँगल ABCD. Here we can write let quadrilateral ABCD is rectangle. So in a rectangle we know that every angle is of 90 degree. रेक्टँगलचा प्रत्येक अँगलचं मेजर 90 डिग्री असतं आपल्याला माहितीच आहे. म्हणून आपण लिहू शकतो अँगल A इक्वल टू अँगल B इक्वल टू अँगल C इक्वल टू अँगल D which will be equal to 90 degree. Here we can write each angle of rectangle is right angle. So if we consider A plus C, now angle A plus angle C will be equal to 90 degree plus 90 degree which will be 180 degree. So we will write here angle A plus angle C equal to 180 degree. This is our number 1. Again angle B and angle D. Angle B plus angle D is also 90 degree plus 90 degree. Angle B plus angle D equal to 180 degree. This is our number 2. Here we can write angle A and C are supplementary. Angle B and D are supplementary. Here angle A and angle C are supplementary angles, and angle B and D and angle D are supplementary angle. And so by the converse, of cyclic quadrilateral theorem, quadrilateral ABCD is cyclic. So we can write any rectangle is cyclic. तर आपण इथं काय प्रूव्ह केलं
अपोजिट अँगल जे येतं अपोजिट अँगलची सम 180 येते आणि यासुद्धा अपोजिट अँगलची सम किती येते 180 येते. म्हणजेच ते ए अँड सी आर सप्लिमेंटरी, बी अँड डी ऑल्सो सप्लिमेंटरी. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट विथ युझिंग द कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दॅट ABCD quadrilateral ABCD is a cyclic, that any rectangle is a cyclic. Here we have given the figure. Sixth example, altitude YZ and XT of the triangle WXY intersect at point P. तर YZ आणि XT हे दोन्ही अल्टिट्यूड आहेत ट्रायंगल एक्स WY मध्ये. अल्टिट्यूड आहेत म्हणजे XT इज परपेंडिक्युलर ऑन WY, also YZ is perpendicular on WX. This is given to us and it intersect in point P. Then prove that YZPT is cyclic. Here we will write first given YZ is perpendicular on WX. YZ is perpendicular on WX. Again XT is perpendicular on WY. This is given to us and here we have to prove that is YZ is perpendicular on WX. So we can write YZ, that is PT is perpendicular on XW or WX. And so this is given to us. आता दिलेल्या माहितीवरून आपण WZ WX वर परपेंडिक्युलर आहे, आपण PZ सुद्धा WX वर परपेंडिक्युलर लिहू शकतो. सो हिअर वी कॅन राईट सेगमेंट PZ is perpendicular on WX. So we can write measure of angle PZW. So measure of angle PZW equal to 90 degree. This is our number 1. Since YZ is altitude. Then we can write EXT is perpendicular on WY. EXT is perpendicular, segment ST is perpendicular, XT is perpendicular on WY, segment WY. This is given to us. So we can write PT is perpendicular on WY. So segment PT is also perpendicular on segment WY. And so we can write PTW. So angle PTW is 90 degree. This is number 2. Add this 1 and 2. Add 1 and 2. So here angle PZW plus angle PTW will be equal to 90 plus 90 degree, which will be angle PZW plus angle PTW equal to 180 degree. So here we can write by the converse of cyclic quadrilateral. We can say here quadrilateral WZPT is cyclic quadrilateral, and by converse of cyclic quadrilateral, converse of cyclic quadrilateral YTZX are concyclic. Here we know that angle YZX
we know angle YZX is 90 degree because YZ is perpendicular on WX. YZ is perpendicular on WX. This is first. Then XTY, angle XTY, we know angle XTY is also 90 degree. Angle XTY is equal to 90 degree because XT is perpendicular on WY. XT is perpendicular on WY. This is our number 2. So we can say here YZX is congruent to XTY. So here we can write angle YZX is congruent to angle XTY. XTY equal to 90 degree. And by using the theorem, so here we know that the theorem that if 2 points on a line subtend equal angles at 2 distinct points on 2 point on one side of given line, then that 4 points are concyclic. तर आपल्याला थेरम माहिती आहे, जर एखाद्या लाईनवरचे कुठलेही 2 पॉईंट जर घेतले आपण आणि ते लाईनच्या एकाच साईडला जर कॉन्ग्रंट अँगल तयार करत असतील, हे दोन्ही अँगल जर सारख्या मेजरचे असतील तर आपण म्हणू शकतो दिस पॉईंट, दिस अँड दिस ऑल 4 पॉईंट्स आर concyclic point. So here we can write PZWT. So here WZPT. So points WZPT are concyclic points. Here we have given chord NS equal to 125 degree, arc EF equal to 37 degree, and we have to find out angle NMS. Angle NMS आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर इथं पाहिलं आपण तर MN आणि MS ह्या दोन काय आहेत, कॉर्ड आहेत आणि त्या दोन्ही कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट झालेल्या आहेत. कुठं इंटरसेक्ट झाल्या, त्या सर्कलच्या बाहेर म्हणजे एक्सटेरियर पॉईंटवर इंटरसेक्ट झालेल्या आहेत. आणि आपल्याला माहिती आहे दोन कॉर्डमधला जो अँगल असतो तो किती असतो अशा वेळेस, ज्यावेळेस सर्कलच्या बाहेर जर कॉर्ड इंटरसेक्ट होत असतील तर त्या अँगलचं मेजर जे असते ते आपल्याला हाफ ऑफ द डिफरन्स बिटवीन द आर्क इंटरसेप्टेड बाय द अँगल. तर NMS हा जो अँगल आहे या अँगलने 2 आर्क इंटरसेप्ट केलेले आहेत, एक आर्क EF आणि दुसरा आर्क NS. तर हा जो अँगल आहे याचं मेजर किती असणार आहे आपल्याला, हाफ म्हणजे अर्ध कशाच्या, डिफरन्स ऑफ द NS अँड EF आणि NS मधला जो डिफरन्स आहे त्याच्या हाफ आपण ते लिहू शकतो. हिअर वी कॅन राईट कॉर्ड MN and chord MS intersects each other in the exterior point of circle. सर्कलचे जे एक्सटेरियर पॉईंट आहेत तिथं ते दोन्ही काय झालेले आहेत, त्या इंटरसेक्ट झालेल्या आहेत. आणि म्हणून आपण लिहू शकतो सो मेजर ऑफ अँगल NMS
NMS. We can write here 1 by 2 into the difference of measure of arc NS. So measure of arc NS minus measure of arc EF. So this will be 1 by 2 into measure of arc NS we have given 125. So this is 125 minus arc EF is given, that is 37. So this will be equal to 125 minus 37. 15 minus 7, that is 8. Then 12 minus 4 is again 8. So this will be 1 by 2 into 88, and this is 44. So this angle is of 44. याचा आपल्याला रिझन लिहावं लागेल. Here we know if the chords intersects each other in a exterior point of circle, then the angle between them is equal to the half of the difference between the arc intercepted by that angle. तर दोन कॉर्ड ज्यावेळेस एक्सटेरियर पॉईंटला इंटरसेक्ट होतात त्यावेळेस त्यामधला जो अँगल असतो तो कसा असतो, इज हाफ ऑफ द डिफरन्स ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. सो हिअर angle NMS intercepted two arcs, that is NS and arc EF. In example number 8, here we have given chord AC and D intersect at point B. AC आणि D ह्या दोन कॉर्ड आहेत आणि दोन्ही कॉर्ड इंटरसेक्ट करतात इन पॉईंट बी. तर पॉईंट बी कुठे आहे? पॉईंट बी इज इन द इंटेरियर ऑफ सर्कल. पॉईंट बी हा सर्कलच्या इंटेरियरला आहे आणि आपल्याला दिलेलं आहे आर्क ए 95 दिलेला आहे. दिस आर्क ए इज 95. देन अँगल ए बी इज 108. ए बी दिस अँगल इज 108 डिग्री and we have to find out the measure of arc DC. So here we can write arc chord AC and chord D intersect each other in interior point B. So chord AC and chord DE intersects each other in the interior of circle in point B. Then we know that if two chords intersects each other in the interior of circle
circle, then angle between them is half the sum of the measure of arc intercepted by it and its opposite angle. तर आपल्याला माहिती आहे, जर सर्कलच्या इंटेरियर पॉईंटमध्ये जर दोन कॉर्ड इंटरसेक्ट होत असतील तर त्या दोन कॉर्डमधला जो अँगल आहे आपल्याला मेजर ऑफ दॅट अँगल इज इक्वल टू द सम ऑफ द हाफ द सम ऑफ द मेजर ऑफ आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. समजा आपल्याला बी अँगल कन्सिडर केला आपण, तर अँगल बीने ए हा आर्क काय केलेला आहे, इंटरसेप्ट केलेला आहे आणि बी अँगलचा अपोजिट अँगल. सो दिस इज अँगल DBC. इट हॅज इंटरसेप्टेड आर्क DC. So here we can write measure of angle ABE, measure of angle ABE equal to half the measure of arc AE plus measure of arc DC. So put the values. ABE is 108 degree equal to 1 by 2 into measure of arc AE is 95 degree plus measure of arc DC. So here we will get 108 into 2 equal to 95 plus measure of arc DC. 95 लेफ्ट हँड साईडला घेऊन या. 108 into 2, this will be 216 minus 95 will be measure of arc DC, and so here we will get measure of arc DC will be equal to 216 minus 95. 216 minus 95 will be equal to 6 minus 5 is 1. Again 11 minus 9, this is 2 and this is 121. So this is 121 degree. So measure of arc DC is 121 degree.